आम्ही जिथं राहिलोय ना मैत्रिणींनो, तिथलं तुम्हाला मी एरिया दाखवते सगळा. कशाने? बाथरूम वर नाही, इथला एरिया दाखवते, इथनं सुरुवात करते. हा चला आता इथं द्वारकाधीश. आता इथं कसं आहे ते, आता खालच्या रूम आम्ही जे राहिलो होतो आम्हाला, आम्ही आधी घर सांगितलं असतं तर मिळालं असतं. आत कोण नाही ना. चला हे कुठं गेलं? आता वरचा व्ह्यू कसा आहे दाखवते तुम्हाला. आम्हाला हेच रूम पाहिजे होत्या पण त्या काही भेटल्या नाहीत, बुकिंग होते आणि आपल्या बारामतीचीच होती. असं ते खालचं ही करते. तुम्ही वरचं घ्या तुमचं करून. झालं का स्वच्छ? आता दुसऱ्या वरच्या रूम आहेत ना, त्याचं सेपरेट किचन वगैरे आहे मैत्रिणींनो. गेल्या वेळेस दीदीन ती आलती ना, त्यावेळेस हे असं होतं. तर इथूनच दिसतं सगळं हे असं. हां इथं दीदीन हे आलते त्यावेळेस स्वयंपाक बनवलेला त्यांनी. तर हे किचन आहे. इकडं फ्रीज वगैरे आम्ही आहे तिथं पण सगळे वॉशिंग मशीन वगैरे तुम्हाला मी दाखवते. दाखव फ्रीज. हे असं साफसफाई केलेलं असते सगळं. आणि आम्ही आमच्या वरती बारामतीचीच होती, सूर्यनगरीतली बनकर म्हणून होती. इथून हे असं दिसतं. आता हे तुम्हाला का दाखवते की जेणेकरून तुम्हाला जर यायचं म्हणलं कधी भविष्यात, तुम्ही प्लॅन करत असाल तर स्वयंपाक करण्यासाठी गॅस, इथं चमचे, मॅगी वगैरे खायची असेल तर, आणि अगदी हळद वगैरे सगळे इथं नका. हे चाकू वगैरे आहेत इथं बघू शकता. हे आहे अजून फिल्टर आहे पाण्याचा. पाण्याची इथं टेन्शन नाही, विकत घ्यावं लागत नाही. काचेचे ग्लास आहेत सगळे. इकडं अशी सुंदर अशी मांडणी आहे आणि ती मांडणीवली सगळी भांडी चकाचक केलेली. इथं सगळी रोजची रोज घासली जातात. हां इथं पण इळी वगैरे सगळे, ताट वगैरे सगळे. आता पुढं जाऊ आपण, पुढचं व्ह्यू दाखवते तुम्हाला. सुरुवात करू हिथनं आता परत ना. तर इथं हे कपाट वगैरे आहे, पडदे आहेत, इथं सोफा वगैरे आहे. इथंच यायचं होतं आम्ही, पण आम्ही उशिराने बुकिंग केल्यामुळे हे बुक झालं. तर इथं पडदे वगैरे असे आहेत. इथे हे असं सुंदर आहे. अजून डायनिंग टेबल, पडदे. तिकडं बाथरूम असेल मला वाटतं ना. काय आहे तिथं ग? कपाट दिसतंय तिथं. ही टी व्ही आहे. हे असं गॅलरी वगैरे आहे पलीकडं. चला दाखवते. ही गॅलरीत कुठनं जायचं ग? हे असं इथून जायचं गॅलरीत. इथं असं बसायला व्ह्यू आहे अजून. हे असं आणि इथून हे सगळा नजारा असा दिसतो. इकडं पण रूम आहेत, ह्या पण आहेत वरती असं. आणि हे पूर्ण महाबळेश्वर. पावसाळ्यात पण तुम्हाला जर म्हणजे काय ताई साहेबांचं असतं की बाबा प्लॅन करतोय आपण यायचा तर, आणि किरकिर नाही कोणाची, एक नाही दोन नाही काय नाही, शांत एकदम. आता चल पुढं. आता रूमा कुठे येतं? इथं जे बुक करतात ना हॉल तुम्ही, त्यांच्यासाठी तुम्हाला रूमा दाखवते कुठे आहेत ती. वरती इथं हे खाली हा एरिया आहे ना, डायनिंग एरिया बसायचा आणि किचनचा एरिया आहे हा. आता इथून वरती जायचं. इथं आमचा गाणा होय गाणा. आता अजून किती दिवस राहतो आपण? असू द्या, इकडं भाऊन चाललंय. अजून एक दिवस राहणार आहे ना आपण. हो तर इथं असं फोटो वगैरे काढायचं चाललं तिथं. हे असं सुंदर आहे एकदम. आणि त्यांचं स्वच्छता आहे हा. आणि पोहायचं वगैरे इथं खाली बघू शकता. इथं पोरांना काही टेन्शन नाही. तिथं अजून काहीतरी काम चाललेलं आहे त्यांचं. इकडं अशा रूम आहेत ह्या. तिथलं झालंय का भाऊ? इथं सगळ्या खिडक्या वगैरे आहेत. कसं आहे सूर्या? फॅन वगैरे, फॅन आहे, AC आहे आणि इथं कम्फर्टेबल. आता इथं बसलं तर बघा इथून कसं वाटतंय हे व्ह्यू.
इकडं बाथरूम वगैरे आहे, टब बाथ पण आहे आंघोळीसाठी. ही पण आहे. टोपे हो, बाथटब आहे. आता काय तुला काय आंघोळ करायची काय? जाऊ का तिथं? झाले ना, थांबा नुसतं मी हे करते. काय हो? अहो काय नाही इकडलं दाखवते सरा. हे असं इकडे बेडरूम. आता त्यांची साफसफाई करायची. पाय पाय दिस पप्पा, बुट बुट. आम्ही आलोय महाबळेश्वर मध्ये. हा रानमाळा हॉटेलचे मालक चंदू खोले हा त्यांच्या विलावरती हा रात्री आरामशीर झोपलो, मस्त मजा केली. हा. आणि सगळ्यात एक नंबर आहे. हो. पुण्याचा व्ह्यू बघायला आहे, गॅलरी आहे, ते असं झोपायला पण आहे. हा. वरती जाऊ नको, अशी वरती नको जाऊ. अशी सोय कुठंच मिळणार नाही. इथं पण आहे 2 बाथरूम आहेत 2 बेडरूमला, बघू शकता. आणि स्वच्छता पण आहे. आम्हाला खाली वॉशिंग मशीन पण होती. आणि मी अशी इथं व्हिडिओ काढते मस्त पैकी. कसं वाटतंय सांगा नक्की. आणि नंबर सांगते मी तुम्हाला भाऊंचा. जर कुणाला हे यायचं असेल, बुकिंग करायचं असेल तर परत एकदा नंबर द्यावा. भाऊजी द्या, चला द्यावं नंबर सर. लगेच हो का? थांबा, मोबाईल मधनं पाहावं लागतं आम्हाला. हा, यायचा प्लॅनिंग करत असेल तरी या. कुणाची किरकिर नाही, डोक्याला एन्जॉय एकदम मस्त पैकी. आंटी इकडे बघा की. सांगते दे. घ्या नंबर. सांगते काय हो का? 9763081111 9763081111 हा नंबर सेव्ह करून ठेवा. चंदू होले म्हणून, रानमाळा हॉटेल बारामती. चंदू होले, रानमाळा हॉटेल बारामती. बारामतीचे ह्या आता ही जी मी दाखवलंय ना, त्यात मध्ये सूर्यनगरीतले बनकर होते. आम्हाला माहित नव्हतं. पोर आमची पवायला गेलती खाली. ह्यांना ओळखतात, मला पण ओळखतात वाटतं, पण मला नाही. ते म्हणले आम्ही ओळखतो ह्यांना. तर बारामतीचे होते, डोरलेवाडीचे होते बारामतीचे, पण सूर्यनगरीत राहिलाय वाटतं. पोरांनी सांगितलं. एवढं फक्त सेव्ह करून ठेवा हा नंबर. आणि कोणी तुमच्यातलं जरा ट्रिपला येत असेल काय, आणि महाबळेश्वर पासून ही जवळ आहे, म्हणजे तुम्हाला जवळ आहे. 5 गणितच आहे, सगळीकडलं पॉईंट बघता येतात. आता आम्ही दिवसभर बघा फिरणार, इथं स्वयंपाक वगैरे केला. भांडी वगैरे आणायची काही गरज नाही तुम्हाला येताना. फक्त बाजार आणायचा. बाजार बी नाही आणला तरी चालतोय. इथं सगळं मिळतं आपले. आता हे आम्ही जे तांदूळ आणलेत ना, तांदूळ तेल वगैरे सगळं आपल्या इथल्या ज्या रेट मध्ये मिळतं ना, इथं पण त्याच रेट मध्ये मिळतं. तुमचा अचानक निर्णय झाला का नाही बाबा, चेंज झाला ना, आपल्याला आता इथं बनवून खायचंय, कढई, तवा, उलातनं पळी सगळं मिळतं. म्हणजे ह्यांचं सगळं आहे. अचानक जरी चेंज केलं ना तुम्ही, की बाबा आपल्याला स्वयंपाक करून खायचंय, बनवू वाटत नाही, तरी तुम्ही इथं बाजार घेऊन येऊ शकता. आणि घरनं फक्त पिठे वगैरे आणावं लागेल. आम्ही कुठं फिरायला चाललो तरी बाजार ही घेऊन येतो. दळणं बिळणं दळून आणतो घरी. तसं तुम्ही पण आणा. बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, तांदूळ, लसूण, कांदा घरचं असतात आपल्या. असू द्या. तो एक ताई साहेब मला म्हणले, आका परत नाही एकदा तू व्हिडिओ सगळा व्यवस्थित काढून दाखव, म्हणजे आम्हाला त्याचं हे करता येईल. तर वरचं पण दाखवलं तुमच्यासाठी खास, की जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टीचा काय म्हणतात ना, इथं आल्यावरती आनंद घेता येईल म्हणून दाखवलं. आणि कसं असतं माहिती आहे का, कुणाचं माझं एक डोक्यात असतं जिथं की जाईन. आता त्या दिवशी मी कपड्याच्या दुकानात गेलते, त्या ताईसाहेबांचा व्हिडिओ काढला. माझा एकच मुद्दा असतो की जे माणूस आपण आपलं कर्तव्य करत राहायचं, की बाबा जे पुढे जाणाऱ्याला जाऊन द्यायचं आणि आपलं थोडीशी मदत असावी, त्यांना भावना असावी आपली. चला आता इथं मस्त व्हिडिओ काढते माझा. आणि बाय सगळ्यांना. कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ.